माझा एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. अरे मग बोला ना. मी काय म्हणतो माहितीये का? उत्तम. भली भूक लागेल आता. हे तुम्हाला नाही लागली भूक? चांगलं गरम गरम. गप रे बाबा गप. एवढ्या चर्चेनंतरही या ग्रहस्थांची मनशांती ढळत नाही, रक्त उसळत नाही. काहीही हो, हे काही कौतुक नाहीये. कौतुक नाही तर काय? नकोच ढळायला मनशांती. ढळावी मनशांती. मनशांती म्हणजे काही पदर नव्हे ढळू नये म्हणायला. चला बाबा जेवून घेऊयात, भूक लागली मस्तपैकी. आपण रक्त आटवणार आणि लोक ह्यांच्यासारखे राहणार. थंड गोळे आपण भांडत राहणार. कोणालाच कोणाचंच कधीच काहीच पटणार नाही. हो. कोणालाच कोणाचंच कधीच काहीच पटणार नाही. शेवटच्या 2 शब्दात क नव्हता, बाकी बरं जमलं. नाही, सोयीस्कर असला तर याच्या विनोदाला सुद्धा हसा तुम्ही. काय फायदेशीर नसला तर एखाद्या उत्तम विनोदानं सुद्धा तुमच्या तोंडावरची माशी हलत नाही. वर हा आमचा राजकीय पवित्रा होता, असंही स्पष्ट सांगा. स्पष्टच असतो तो, स्पष्टच असतो. प्रत्येकाचा राजकीय पवित्रा हा असतोच, तुमचाही असतो. आम्ही फक्त स्पष्ट सांगतो एवढंच. आणि हा कितीही टिंगल करो, पण याची टिंगल म्हणजे सुद्धा याचा राजकीय पवित्राच असतो. निदान कच्या 12 खड्या तरी लावत नाही दिमागदार. अरे कधीतरी सरळ स्वच्छ वागा. सगळ्या गोष्टीचा नुसता गुंता करून टाकतात. ते जाऊ दे बाबा, मस्त भूक लागली, आपण जेवून घेऊया. गपरे बाबा, तुझ्या वरचा वैताग आता मला असह्य व्हायला लागलाय. अरे मग काय नुसतं बसून राहायचं इथं? होय, कोणीही येणार नाहीये या इथे. जमतील तेवढे पैसे लाटायचे यांच्यासारखे आणि तोंडावर हे असं सुख घेऊन बसून राहायचं. कोणी येणार नाही इथे, काही नवं घडणार नाही. अरे आठवणी सुद्धा चटकन येणार नाही. आहे तसं सगळं दिसत राहणार. कोणीही येणार नाहीये या इथे, कोणीही येणार. काय झालं? अरे काय झालं? अरे पाणी आण. तुम्ही का नाही आणत? दुसऱ्याला मदत करावी असं तुमच्याही विचारसरणीत आहे. नाही, असा तुमचा दावा आहे. हो, पण आपला दावा जास्त श्रेष्ठ असं आपलं मत आहे. मी पाणी आणायला गेलो तर तेवढ्या वेळा त्याला आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न करशील तू. मी काय तुला ओळखत नाही? पाणी 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 घे. काय झालं रे? काय झालं? तुला कोणी भेटलं का यांच्यासारखं बाहेर? आमच्यासारखं? तुला ना आमच्या तडफडीचा अर्थच कधी कळणार नाही. खरंय. हे पण कुठून आला हा? हे कोण तू बाबा? कुठल्या देशातला, कुठल्या जगातला, कुठल्या काळातला? काय झालंय तुला? हे बघ इथं आपण कुठे आलोय? ही आपली नेहमीची जागा नाहीये. ही जागाच वेगळी आहे. हो रे, एकदा लक्षात यायला लागलं ना की फार भयान वाटायला लागतं या इथे. मी कितीतरी वेळापूर्वी म्हणालो होतो की ही जागा वेगळी आहे, ही जागा वेगळी आहे. अरे 2-4दा बोललो मी की ही जागा वेगळी आहे. अरे हो, बोललास ना. आणि लगेच काहीतरी खेळूया असंही म्हणाला होतास, मध्ये श्वास घेण्यासाठी सुद्धा न थांबता. कोण घेईल तुला सिरियसली? त्रास नुसता. खरंय, भातुकली खेळताना लहान मुलं बेभान अवस्थेत जातात ना, त्या अवस्थेत तुला सारखं जायचं असतं. परंतु भातुकली हे जगणंच असतं त्यांच्यासाठी. अरे आपण आपले नियम करायचे आणि खेळत बसायचं. लेको कधीतरी तुमच्या डोक्यात माझे डोळे पार गेले हो, पार गेले वाटते. काही गेले नाहीत आणि काही नाहीत. आम्हालाही होता असं आधी मध्ये. येतील फिरून,
डोळेच ते येतील, थोड्या वेळानं येतील. काय करायचं आता? ते आपण खेळ खेळूयात का, पूर्वीचा सावल्यांचा? ही जागा खरंच विचित्र आहे. तू मगाशी म्हणालास ते अगदी खरं आहे. इथं कुणी फारसं येतही नाही, कधी कुणीच येत नाही. हे ही जागा खरोखरच विचित्र आहे. इथं कोणी येणार नाही असं म्हटलं की जादू केल्यासारखं कुणीतरी येतं. मजा आहे. अरे पण कोण हे? मलाही थोडं थोडं आठवायला लागलंय. अरे मलाही थोडं थोडं आठवायला लागले. मलाही थोडं थोडं दिसायला लागले. हे त्या सगळ्यात पुढे असणाऱ्या माणसाला ओळखलंस? त्या हा कोण? अरे तो सॉक्रेटिस. सॉक्रेटिस? हो ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिस. हो, तो पुढचा बुटका दाढीवाला. अरे म्हणजे त्याच्या मागचा उंच त्याचा शिष्य असणार प्लेटो. हा, आणि हा बघा सरळ नाकाचा नक्कीच क्रिटो. आणि हा पाय लटपटणारा नक्कीच अल्किबियाडीस. हा, आणि हा फिडो. फिडो? होय, मीच फिडो. हा, आता लक्षात आलं. अरे ही जागा म्हणजे गुहा आहे प्लेटोची. सॉक्रेटिसची. नाही, प्लेटोची. नाही, सॉक्रेटिसची. एक नक्की कोणाची? हा, हा नाही म्हणजे प्लेटो सांगतो ते खरं, त्याचं किती आणि सॉक्रेटिसचं किती? मला विस्मरणाचा त्रास होतोय. काय झालं ते सगळं आठवत नाही नीट. अरे गुहेच्या या भागात कसे आलो आपण? झांजावल्यासारखं होतंय. हातापायातले साखळदंड ते मात्र आठवतात, बाकी नाही काही आठवत. पण मला आठवतंय सगळं. सॉक्रेटिसनं मलाच तर सांगितलं ना पहिल्यांदा. परत सांग ना आम्हाला. आम्ही सगळे बसलो होतो नेहमीप्रमाणे. सॉक्रेटिस त्या दिवशी उशिरा आला आणि आल्यावर वेगळंच बोलायला लागला. ही पहा गुहा. संबंध मनुष्य जात इथं वास्तव्य करते, संपूर्ण मानव जात. या गुहेचं तोंड त्या बाजूला आहे बघा, तिकडे अगदी लहानस. इतकं लहान की त्यातून धड सूर्यप्रकाश सुद्धा आत येऊ शकत नाही. हे सगळे लहानपणापासून इथंच असतात. हातपाय साखळदंडाने बांधलेले, माना खोड्यात अडकवलेल्या, कुणाला हलताही येत नाही आणि नजर फक्त समोर एकाच दिशेनं पाहू शकणार नाही. आणि या माणसांच्या मागे पाहिलं प्रखर अग्नी आहे. या अग्नीचाच प्रकाश असतो इथं या गुहेमध्ये. आणि नीट पाहिलं तर ती एक छोटी भिंत दिसेल या माणसांच्या आणि अग्नीच्या मधोमध असलेली. दिसतीये मला. आणि त्या भिंतीवर पहा कसे पुठ्ठ्याचे निरनिराळे आकार हलवले जात आहेत. निरनिराळे आकार, माणसांचे, प्राण्यांचे, वस्तूंचे. आणि या सगळ्या आकारांच्या सावल्या थेट त्या समोरच्या भिंतीवर पडतात. त्या सावल्या पाहून काही लोक पहा कसे हातवारे करत बोलतायत, काही नुसतेच बघत बसलेत. पाहिले? पण सॉक्रेटिस, हे सगळंच किती चमत्कारिक दृश्य आहे. आणि हे कैदी सुद्धा किती चमत्कारिक आहेत. हा, कसे फक्त समोर एकाच दिशेला पाहू शकतात. पहा ना, आता त्यांना फक्त स्वतःच्या आणि त्या पुठ्ठ्याच्या आकारांच्या सावल्याच तेवढ्या दिसत राहतात. पण सॉक्रेटिस, ते बोलतायत काय आपापसात? अरे त्या सावल्या ओळखू शकतात ना ते आता. मग ते त्या सावल्यांना नावं देतात. म्हणजे नवरा, बायको, कुटुंब, सत्ता, संपत्ती, लढाई असली. आणि मग या बाजूला कोणी बोललं की त्याचा प्रतिध्वनी त्या समोरच्या भिंतीवरून येतो आणि मग त्यांना असं वाटतं की त्या सावल्याच बोलल्या. मग तेही बोलतात त्या सावल्यांशी. त्या सावल्यांचं भवितव्य वगैरे ठरवतात ते. मग आता त्यांच्या दृष्टीनं संपूर्ण सत्य म्हणजे फक्त त्या सावल्या, बस. आणि ते पहा काय झालं. त्यांच्यातला एक जण मोकळा झाला आपल्या बंधनातून. त्यानं मान वळवली तर समोर तो प्रखर अग्नी. त्या अग्नीच्या प्रकाशानं त्याचे डोळे कसे दिपून गेलेत पहा. पूर्वी ज्या सावल्यांना तो आपलं विश्व मानित होता त्या सावल्या तर जाऊच देत, पण आता ते पुठ्ठ्याचे आकारही त्याला दिसेनासे झालेत. आणि आता पहा
त्याच्या पाठीशी येऊन उभा राहिलाय तो त्याचा शिक्षक, गुरु त्याचा. उठ, उघड डोळे. डोळे क्षणभर दिपले तरी नंतर नक्कीच दिसायला लागतं. आता हे आत्ताचं सत्य बघ. पहिल्यांदा पाहत होतास त्या फक्त सावल्या होत्या. हे पाहिलंस काय आहे? ओळखतोस? पाहिलं? आता त्यानेच मगाशी सांगितलेली नावं सुद्धा सांगता येत नाहीयेत. त्याला असं तर वाटत नसेल की हे तर फक्त पुठ्ठ्याचे वेडेवाकडे आकार आहेत आणि त्या सावल्याच खऱ्या होत्या म्हणून. आणि आता पहा, या खडतर मार्गाने त्याला ढकलत मदत करत वर वर नेत आहेत. अगदी पार या गुहेच्या मुखातून बाहेर. आता तो बाहेर प्रकाशात आला. आता त्याच्या भोवतालचं विश्व हे सत्य आहे. पण सॉक्रेटिस, हा, अचानक अंधारातून उजेडात आल्यामुळे बिचाऱ्याचे डोळे दिपलेत. अरे कसं दिसेल त्याला सगळं? तो सरावेल हळूहळू. प्रथम त्याला सावलीतल्या वस्तू दिसतील, मग प्रकाशातल्या स्वतः सकट, मग चंद्र, तारे, मग आभाळभर पसरलेला स्वर्ग, मग स्वच्छ सूर्यप्रकाश आणि शेवटी साक्षात सूर्य. सूर्याचं दर्शन, सत्याचं दर्शन. प्रथम त्याला प्रकाश दिसेल, पण मग विवेक दिसेल. आणि मग समजा त्याला या आपल्या गुहेची आठवण झाली, गुहेतल्या आपल्या बरोबरच्या त्या कैद्यांची आठवण झाली, तर त्या कैद्यांच्या विषयी त्याला दया वाटायला लागेल. आपण त्यांच्याबरोबर सावल्या पाहत होतो, खेळत होतो, जिंकत होतो, हे सगळं त्याला आठवेल. पण त्या गोष्टींचा आता त्याला अप्रूप नाही वाटणार. आता पूर्वीसारखं नुसतं सावल्या बघत जगण्यापेक्षा तो एक वेळ हाल अपेष्टा सोसेल. क्षमा करा, क्षमा करा, मला एक प्रश्न आहे. मला आठवत आहे आता थोडं थोडं. त्याला दिसलेला सूर्य, तुम्हाला दिसलेला सूर्य आणि मला दिसलेला सूर्य वेगवेगळा असला तर? अरे असे निरनिराळे सूर्य पाहणारे लोकच गुहेच्या या भागात येतात. तुम्ही आलात तसे. हे असे प्रश्न पडणारच. पण शेवटी विवेकानंच या सगळ्या सूर्यांचं एकत्र ज्ञान होऊ शकतं. खरा सूर्य कळत राहतो हळूहळू आयुष्यभर. पण तोपर्यंत काय धरून जगायचं? हा, तोपर्यंत इतरांच्या बरोबर कसं वागायचं? इतरांच्या काळजी करू नका. तो असा स्तब्ध होतो अनेकदा. प्रत्यक्ष युद्धभूमीवर हा असा स्तब्ध उभा राहायचा, विचार करत बसायचा. एकदा सैनिकी तळावर हा असा रात्रभर उभा होता आणि दिवस उजाडताच जणू काही घडलंच नाही असा आपल्या वाटेनं निघूनही गेला. अरे पण त्यांनी गुहेबद्दल सगळं काही सांगितलं नाही. काय झालं पुढे त्या माणसाचं? या गुहेतून, या बंधनातून मुक्त होऊन सूर्य दिसलेल्या माणसाचं पुढे काय झालं? आता कसं कळणार आपल्याला? मी सांगतो. तो सूर्य पाहून आलेला माणूस गुहेत परत आला बघा. अचानक उजेडातून अंधारात आल्यामुळे काही दिसेनासं झालंय त्याला. अचानक अंधारातून उजेडात जा वा उजेडातून अंधारात, दोन्ही वेळा थोड्या वेळ आंधळेपण येतच. आणि दोन्ही वेळा बाकीचे लोक तसेच हसतात. आता तो इतर कैद्यांच्या बरोबर त्या सावल्यांमध्ये रमू शकत नाही. अशा वेळी इतर कैदी काय म्हणतात? हा वर गेला आणि डोळे गमावून खाली आला. आता हे कळल्यावर कोणीही वर जाणार नाही. कोण गमावून घेईल डोळे? तो सूर्य बघून आलेलाच हास्यास्पद ठरणार. आता इतरांना तो आपल्यापेक्षा वेगळा वाटणार. त्याचं बोलणं त्यांना त्रासदायक वाटणार. नक्कीच त्रासदायक वाटणार. पण मग अशा परिस्थितीत त्यानं काय करायचं? जगायचं कसं? अशीच परिस्थिती असते
गुहेच्या या भागात सूर्य पाहिल्यानंतर काहींना कसं जगायचं हे समजतच नाही. ही मंडळी काय करत असतील तो सूर्यच पहिल्यांदा झाकोळून टाकतात स्वतःच्याच वागण्यानं. म्हणजे जगायचं कसं मग? सॉक्रेटिस तसं जगला नाही, म्हणजे बरेच जगले असतील तसे किंवा मेलेही असतील. मेले? मेले म्हणजे? अरे अरे मेले म्हणजे? मी 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 त्याला विनोद सांगू का? विनोद? विनोद? आता ही विनोदाची वेळ आहे? नेहमीच असते विनोदाची वेळ. हे समजायला वेळ लागतो. नाही नाही, मला नाही सहन होते हे सगळं. तुम्ही सगळे कोण? कुठून आलात? मी तर इतक्या भयान परिस्थितीतून आलोय की त्या आठवणींनी सुद्धा अंगावरती काटा येतो. ही जागा आहे तरी कुठली? काय उपयोग आहे हे ज्ञान मिळवून? नाही नाही, माझ्या देशात तरी काही उपयोग नाहीये त्याचा. कसलाच विधिनिषेध तिथं कुणालाही उरलेला नाही. जगण्याचाच अर्थ नाहीये तिथे. आम्हीही गेलोय अशा परिस्थितीतून. माणूस पराकोटीचा अस्वस्थ होतोच अशा वेळेला. म्हणजे आपल्या मनासारखी परिस्थिती नसली की झालं, सगळ्यांनी आपल्या मनासारखं वागलं पाहिजे. असा नाही त्याचा अर्थ. असा नाही. मनासारखी परिस्थिती असणं नसणं हे कळण्यासाठी सुद्धा थोडीशी स्वच्छ परिस्थिती असावी लागते. ती स्वच्छताच असत नाही ना अशा वेळेला. परिस्थिती कळलीच पाहिजे काय आहे ती. आणि ती जर फार वाईट असेल तर माणसावर माणूस म्हणून किमान विश्वास सुद्धा ठेवता येत नाही. हेच झालंय माझ्या तिथं. सगळ्यात जवळ असणाऱ्या माणसावर सुद्धा विश्वास ठेवता येईन असं झालंय. कोण खरा कसा हेच कळेन असं झालंय. खरं काय तेच कळेन असं झालंय. मीच वेडा का शहाणा हेही कळेन असं झालं. मग मी शोध घ्यायला लागलो आणि शोधता शोधता इथं येऊन पडलो. आणि आता तुम्ही मला सांगताय की फक्त ज्ञानी लोक इथे येतात म्हणून. हे कळणं म्हणजे ज्ञान? अशीच लोक येतात इथे, सूर्य पाहून डोळे दिपलेली. पण घाबरू नकोस. अरे आमचा समाजही असाच झाला होता एका वेळी. लोकशाहीच्या नावाखाली काही नको त्या लोकांच्या हाती सत्ता गेलेला, सर्वार्थानं किडलेला. प्रत्येक समाजात अशा अवस्था येतातच. पण अशा परिस्थितीतही सॉक्रेटिस सारखी माणसं असतातच. सॉक्रेटिस सारखी? या सॉक्रेटिस सारखी आयुष्यभर ढोंगी माणसांचे बुरखे फाडणारी, सत्य काय त्याचा शोध घेत त्याप्रमाणे जगणारी, बायको मुलांचा विचार न करता, मित्रांचा विचार न करता बुद्धी स्थिर ठेवून जगणारी, गरिबी जवळजवळ ओढवून घेणारी. तो असाच जगला. इतर कशाचीही तमा न बाळगता तो असाच जगला. अरे थांब एवढा अस्वस्थ होऊ नको. सांगणं सोपं आहे हो, सांगणं सोपं आहे. पण मला या परिस्थितीत ते अवघड आहे. मला खरंच कळेन असं झालंय काही. कसं जगू मी इथं? कसा जगू माझं सत्व आणि स्वत्व कायम ठेवून? कुणाबरोबर कसा जगू? माझी बायको मला साथ देत होती वर्षानुवर्ष. पण आता तिलाही नाही सहन होत. खुळ्यासारखं वाटतं मला सांगताना सुद्धा. पण मी असा विचार करत योग्य वगैरे जगण्याचा प्रयत्न करतो म्हणून लोक हसतात मला. पूर्वी पाठीमागं हसायची, आता तोंडावर अपमान करतात. माझी बायको तर आता मला विचारते, कशा करता हे सगळं? कशा करता? तर आता नाही सहन होत तिला मानहानी. आणि आता मार्ग बदलून त्यांना सामील होऊ. आणि त्यांना म्हणजे तरी कुणाला?
एरवी एकमेकांची तोंड सुद्धा न पाहणारी माणसं माझ्या विरुद्ध मात्र एकत्र येतात, एखादा कट केल्यासारखी. काल आपण काय बोलत होतो याचा विधिनिषेध नसतो त्यांना. माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नेलं जातं. हजारो लोक प्रभाव टाकत असतात त्यांच्यावर आणि मी मात्र फक्त शांत हो, शांत हो. अरे अशाच परिस्थितीत जगला सॉक्रेटिस. सगळं सांगत बसत नाही तुला, पण सॉक्रेटिसवर कसे खोटे आरोप केले गेले आणि त्याला तो कसा सामोरा गेला ते तुला सांगतो, ऐक. आपल्यासारख्याच परिस्थितीतल्या माणसांबद्दल ऐकून कधी कधी शांत वाटतं. ऐक, एकदा आम्ही सगळे प्रश्न पराकोटीचा झाला तेव्हापासून सांगतो. निदान आम्हाला कळलं त्या दिवसापासून सांगतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही ज्या चौकात जमायचो तिथं सॉक्रेटिस आला नाही म्हणून त्याला पाहायला आम्ही त्याच्या घरी गेलो. नेहमीचे सगळे, फक्त फिडो कुठेतरी गायब होता. घरात स्मशान शांतता आणि सॉक्रेटिस तंद्रीत उभा. झांटिपी त्याची बायको तीही कुठे दिसत नव्हती. आम्ही आलेलं तिला कधीच आवडत नसे. त्यातल्या त्यात ती सरळ बोलली तर प्लेटोशी बोलायची. ती बाहेर येण्याच्या आत सॉक्रेटिस तंद्रीतून बाहेर यावा एवढीच आमची इच्छा होती. तुम्ही आलात परत? झांटिपी, अगं घरी आलेल्या माणसांना घरी आलेले चोरटे म्हणा, भाषणबाजी ऐकणारे फुकटे. हे तुझं असं वागणं सॉक्रेटिसला आवडणार नाही. काय करेल, काय करेल तो? हा, घराच्या बाहेर निघून जाईल एवढंच ना? जा जा जा, घेऊन जा त्याला, असाच उचलून घेऊन जा. नाहीतरी त्याचा इथे काय उपयोग आहे? बाहेरच्या बऱ्या लोकात मिसळायला गेलं ना, बोलणी ऐकावी लागतात. नाही तर तुमच्यासारख्या लोकांकडून. झांटिपी, काय झालं? काय झालं? वर तोंड करून विचार, काय झालं? अरे, चार चौघांसारखं जगणं सोडा. आज रात्री मुलांना जेवायला काय घालायसाठी शाश्वती नको? नको ना, मांस आम्हाला नको. आम्ही केव्हाच सोडलंय ते. पण भुकेला खात्रीशीर 4 घास नकोत? याला घेऊन जाता मेजवान्यांना त्याची भाषण ऐकायला, नंतर पाठीवर त्याची टिंगल सुद्धा करत असा. आम्ही टिंगल करू त्याची? अरे, पैसे तर बांधून बसलात ना गाठीशी सगळे. मालदारांची मुलं त्या सोफिस्टांच्याकडे शिकायला गेलात ना, दक्षिणा म्हणून अर्धी स्वतःची संपत्ती उधळाल. इथे सॉक्रेटिस खुळा, लुटा त्याला, मिळवा फुकटात ज्ञान. हो, पण सॉक्रेटिस काही घेत नाही ना मोबदला. झांटेपी म्हणते त्यात तथ्य अल्केबियाडीस. अरे, तिचं म्हणणं आपण समजावून घेतलं पाहिजे. तू समजून घेत बस सगळ्यांना. बायकांना डोक्यावर चढवून ठेवणारा आहेसच तू, पण निदान झांटिपीला वगळा त्यातून. सॉक्रेटिसला नुसती मानगुटीवर बसलेल्या भूतासारखी छळत असते. निदान त्याच्या वयाचं काहीतरी भान. त्याचं वय? याचं वय मला सांगतोस तू? याचं वय? ते भान नाहीये तुम्हाला. तो मेला तर तुमचं काय जाणार आहे? 4 वाक्य ज्ञान फुकट मिळणार. सद्वर्तन ही चैन असते श्रीमंतांच्या मुलांसाठी. तू काय बोलतोय क्रिटो? तुझं तुला तरी कळतंय? हा, अरे, त्याचं वय होणं राहिलं बाजूला, मरणारच आहे एके दिवशी. पण तोपर्यंत इथले लोक वाट बघतील याची कुठे शाश्वती आहे? मारतील त्याला आधीच. म्हणजे तुमचे डोळे ना कधीच उघडणार नाहीत. इतके शत्रू निर्माण करून घेतो तो, तुम्ही नाही. याची फळं भोगावी लागणार आहेत आम्हाला, तुम्हाला नाही. तुम्ही ना डोळे बंद करून जगत बसा. झांटिपी, आम्ही चुकलो. आजपासून तुझ्या घरच्या सगळ्या गरजा भागतील ही जबाबदारी माझी. कधीच ऐकणार नाही. माग एकदा तुझ्या काकानीच पाठवलं होतं ना धान्य, घेऊन जावं लागलं त्याला परत तोंड पाडून.
आमचा सर्वात छोटा मुलगा 2 वर्षाचा होता तेव्हा. त्याला नकळत करू आपण. मी उद्या सकाळी वा, सगळी सॉक्रेटिसचा शिष्य. मी ही असली चोरून मदत कधीच घेणार नाही. झांटीपी चोरून मदत मी देणारही नाही. मी त्याच्याशी नको बोलूस. आणि मी बोलले हे बोलू नका. काय मूर्ख स्त्री आहे. क्रेटो गप्प बस. अरे काय हा द्वेष आहे तुझा कायमचा. पण काय काय चुकीचं बोलत होतो मी. तिच्या फायद्याच असतं सगळं. क्रेटो, झांटीपी आपल्या कोणाही पेक्षा सॉक्रेटिसच्या तत्वांचं पालन जास्त करते. एवढंही समजत नाहीये तुला. अरे पण तुम्ही केव्हा आलात? सॉक्रेटिस, काल संसदेमध्ये परत युद्धाचा ठराव मांडला गेलेला आहे. मग संपन्न राज्यांना आपल्या राज्याच्या सीमा वाढवाव्याच लागतात. संपन्न लोकांना आपल्या घराच्याही सीमा वाढवाव्या लागतात. येणं केनं प्रकारेण. हं? संसदेत भ्रष्टाचाराची 4 प्रकरणं काल निकालात निघाली. काही क्षणात सगळे दोषमुक्त. आज तुम्ही मला संसदेच्या बातम्या द्यायचं ठरवलंय काय? हा, सॉक्रेटिस, संपन्न राज्यावरून आठवण झाली. न्याय ह्या कल्पनेबद्दल बोलत असताना मागच्या वेळी तू संपन्न राज्य ह्या कल्पनेपर्यंत येऊन थांबलेला होतास. तेव्हापासून तो विषय डोक्यातून जात नाहीये. आज कृपया त्याविषयी जरा बोल. आपण समाज कसा बनतो ते पाहिलं. मग न्याय आणि अन्यायाचा प्रश्न गरीब समाजापेक्षा संपन्न समाजामध्ये कसा जास्त जटिल होतो हेही आपण पाहिलं. या समाजाचे शास्ते कसे असावेत, शासनकर्ता हा तत्वज्ञ कसा असावा याबद्दलही आपण बोललो, आठवतंय? हो. नाही, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बोलण्यातून सिद्ध केल्या, हे सगळ्यांना मान्य आहे. हो, पण तू समाजाकडून व्यक्तीकडे गेला नाहीस अजून. हा, तर हे समाजाचे 3ही घटक जर प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. हलकीबी अडीच, तू मगापासून एक सारखा माझ्या पायाकडे काय पाहतोयस? घातलास परत खोडा. दारुडा तो दारुडा. अरे नेहमी चेष्टा करता माझी. त्याचा पाय बघा, पाय बघा त्याचा. केवढी मोठी जखम झाली आहे. भसा भसा रक्त गेला असणार एवढी मोठी जखम आहे. यात नवं काय? सॉक्रेटिस अनवाणी राहणार आणि ठेच लागणार हे गेले 70 वर्ष होते. त्याला समजवण्याच्या फंदामध्ये कोण पडणार आहे? तू समजवतोस त्याला पायताण घाल म्हणून. सॉक्रेटिस, आताच माझ्या हाती एक बातमी लागली. तुझ्या विरुद्ध कट शिस्तून न्यायालयात तुझ्यावर खटला भरला जाणार आहे. भीषण आरोप ठेवले जाणार आहेत. कशाबद्दल? पायताण न घातल्याबद्दल. हा विनोद बंद कर. ही बातमी खरं तर तुला लागायला हवी होती. आधी फुकट वावरतो संसदेत. सॉक्रेटिस वरचे आरोप काय असतील ऐका. सॉक्रेटिस हा पापाचरणी असत्य वर्तन करणारा, युवकांना चुकीच्या मार्गाला लावणारा, नगर राज्याच्या देवता न मानणारा पाखंडी माणूस आहे. सॉक्रेटिस वेगळ्याच देवतांची पूजा करतो. हे आरोप गंभीर आहेत. या आरोपांना शिक्षा म्हणजे मृत्यूदंड. छे, हे सगळे आरोप मूर्खपणाचे आहेत. अरे खोटे तर आहेतच. अरे हा कट आहे, कट. सॉक्रेटिसचा काटा काढण्याचा कट. त्यापेक्षा पायताण न घातल्याबद्दल आरोप ठेवला असताना तरी ते शहाणपणाचं ठरलं असतं. ही बातमी पूर्ण खरी आहे. आतल्या गोटातली आहे. आपण या क्षणी काहीतरी हालचाल केली पाहिजे. आपल्याशी सहानुभूती असणाऱ्या लोकांना गाठलं पाहिजे. अथेन्स मध्ये पैसा आणि ओळखी या जोरावर आज काय होऊ शकत नाही. खरंय, एकदा चक्र सुरू झाली की मग थांबवणं अवघड आहे. मी काहीतरी व्यवस्था करतो. निदान पळून जाऊन तरी. अरे सॉक्रेटिस, बोल की काहीतरी. हे असले सगळे उपाय करणं म्हणजे आपण त्यांच्यातलंच एक होणं आहे. अरे पण मी अथेन्सचा नागरिक आहे, तेव्हा अथेन्सच्या कायद्यांचं पालन मी केलंच पाहिजे. खटल्याला मी न्यायालयातच सामोरं केलं पाहिजे. हे आरोप खोटे आहेत ना? खोटे? हा कट आहे, कट.
आणि कट व्याख्येनच असत्य असतो, त्यामागील हेतूच वेगळे असतात. अशा वेळी कायद्याचं पालन. क्रीटो, कट म्हणजे काय हे न कळण्या इतका मी मूर्ख नाही. नाही नाही नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही नाही, पण नव्हता. काहीतरी तर केलंच पाहिजे ना. तू पळून मी उद्याच आपण होऊन त्यांच्या स्वाधीन होईल. अरे अरे आज ना उद्या हे असं होणार याची शक्यता तर कायम होती. आजपर्यंत अनेक वेळा असे प्रयत्न झालेले आहेत. आता यावेळी प्रत्यक्ष खटला होणार असं दिसतंय. असो, तर आपण बोलत होतो व्यक्ती आणि समाज यांच्यामधल्या परस्पर संबंधांबद्दल. हे सॉक्रेटिस, समाजाचे 3 घटक आठवत आहेत? हो, तू बोललास त्याविषयी, हे पण त्या- 3ही घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये असले पाहिजेत. तसं आपल्याला सिद्ध करता आलं तर ठीक, अन्यथा व्यक्ती आणि समाज यांच्यामधल्या परस्पर संबंधांचं स्वरूप आपल्या या असल्या आरोपांना मृत्यूदंडाची शिक्षा? हे, या ग्रीक लोकांचं नाव म्हणजे अगदी फुकट. बावळट. बावळट नाही, खुनशी. अरे तू बावळट, तू ग्रीक नव्हे. तरुणांना भडकावणं आणि बहुसंख्यांना मान्य असणारे दैवत न मानणं हे गंभीर आरोप आहेत. कुठल्याही कालखंडात कुठलीही राज्यव्यवस्था उलथू शकते त्यानं. मग ती अशा आरोपांना देहदंडाची शिक्षा देणार. बापरे, भीषण आहे. राजकारण खेळ नसतो मूर्खा. स्वतःचा सगळं शाबूत ठेवून उरलेल्या अवकाशात राजकारण खेळता येतं. हा तुमचा खेळ, तुमचा आणि तुमच्या बरोबरच्या त्या उदारमतवादी मित्रांचा. कुठे गेले ते? खरंय, हेच होतं नेहमी आणि हेच करू शकतो आपण राज्यव्यवस्थेविरुद्ध. सगळी सरकार सगळ्यात जास्त यालाच तर घाबरतात आणि मग खटले भरतात. मग ते खरे असोत वा खोटे. असंच झालं. सॉक्रेटिसला पकडून दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर खटला भरला गेला आणि न्यायालयात त्याच्यावरच्या आरोपांना दिलेलं उत्तर आठवतंय? ज्युरींच्या समोर उभा असलेला सॉक्रेटिस आणि वक्तृत्व हाच महान गुण मानणाऱ्या अथेन्समध्ये सॉक्रेटिसची मात्र साधी सरळ भाषा. ज्युरीचे सन्मान्य सभासद, संसद सदस्य आणि अथेन्सच्या नागरिकांनो, माझ्यावर आरोप करणाऱ्यांच्या शब्दांनी तुमच्यावर किती परिणाम केला मला ठाऊक नाही, पण शब्दांवर त्यांचं इतकं प्रभुत्व आहे की मगाशी त्यांचे आरोप ऐकताना थोड्या काळासाठी का होईना पण मी कोण आहे हे सुद्धा मी जवळजवळ विसरून गेलो. माझ्यावर आरोप करताना सत्याचा थोडा सुद्धा अंश असेल असं एकही विधान त्यांनी केलेलं नाही. पण या सगळ्या असत्य विधानांच्या मालिकेतल्या एका विधानानं मात्र मी सर्वात जास्त आश्चर्यचकित झालो जेव्हा त्यांनी तुम्हाला माझ्या वक्तृत्वापासून जपून राहायला सांगितलं तेव्हा. माझ्या वक्तृत्वाने मी तुम्हाला भारून टाकीन असं सांगितलं तेव्हा. माझं वक्तृत्व कसलं. हा, सत्य बोलण्याला ते वक्तृत्वाची क्षमता समजत असले तर ती क्षमता माझ्यामध्ये आहे हे मी मान्य करतो. पण तुम्हाला भारून टाकणारं वक्तृत्व वगैरे माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, कारण मला अलंकारिक भाषा मुळी येतच नाही. पण सत्य, संपूर्ण सत्य मात्र तुम्हाला ऐकायला मिळेल. आता मला जसजसं सुचत जाईल तसतसं मी बोलत जाईन सहज, कारण न्याय हा संपूर्णपणे माझ्या बाजूला आहे याची मला खात्री आहे. तेव्हा मी काही एखाद्या तडफदार बालिश वक्त्यासारखं बोलणार नाही. मी आपलं माझ्या नेहमीच्या साध्या भाषेमध्ये बोलेन. आता माझ्या वयाची 70 उलटून गेलेली आहे
आणि आज इतक्या वर्षामध्ये मी इथे न्यायसभेमध्ये असा प्रथमच उभा आहे, त्यामुळे मला माहित नाही इथली भाषा. पण इथे मी कसल्या भाषेत बोलतो यापेक्षा किती सत्य बोलतो हेच महत्वाचं असायला हवं. हं? इथं न्यायसभेमध्ये वक्त्यांनी सत्य तेच बोलावं आणि निवाडा करणाऱ्यांनी न्याय्य तोच निवाडा करावा. नाही आता माझ्या प्रतिवादाची सुरुवात मी जरा वेगळ्या प्रकाराने करणार आहे, मला क्षमा करा. कारण मी माझ्या विरुद्ध 2 प्रकारचे फिर्यादी आहेत असं मानतो. पहिले म्हणजे इथं न्यायसभेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष खटला दाखल केलेला आहे ते म्हणजे मेलिटस सॅनिटस लायकॉर आणि त्यांचा मित्रपरिवार, आणि दुसरे न्यायालयाबाहेरचे. यांची नावं सुद्धा मला ठाऊकी नाहीत असे, ज्यांना प्रत्यक्ष खटला दाखल करावाच लागत नाही असे. कारण ते बोलत असतात एका काल्पनिक सॉक्रेटिस बद्दल, आणि ही मंडळी मेलिटस पेक्षाही जास्त धोकादायक आहेत. आणि ही मंडळी खूप आहेत, खूप काळ हे आरोप ते करतायत. म्हणजे तुम्ही अगदी लहान असताना तुमची संवेदन शक्ती आजच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असतानापासून या कल्पना ते तुमच्या डोक्यामध्ये भरवत आहेत. आणि त्यावेळी तुम्हाला समजावून सांगायला, दुसरी बाजू समजावून सांगायला कुणी नव्हतंच. आणि मला तर आज त्यांची नावं सुद्धा ठाऊकी नाही आहेत. त्यांच्या सावलीशीच जणू मला लढायचं आहे. तेव्हा त्यांच्यापासूनच मी सुरुवात करतो. कारण ते बोलत असतात एका काल्पनिक सॉक्रेटिस बद्दल. त्यांचा सॉक्रेटिस म्हणजे हवेत चालतो आणि तो विज्ञानाबद्दल बोलतो. विज्ञान नाही नाही नाही, मला विज्ञानाच्या विरोधात काहीही बोलायचं नाही. कारण अहो मला त्याच्याबद्दल काही माहितीच नाही, तर मी विज्ञानाच्या विरोधात बोलेन कसा. आता तुमच्यातले अनेक जण तुम्ही मला इथं ओळखता. मी बोलतो कधी विज्ञानाबद्दल? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि त्याचं उत्तर तुम्हीच उरलेल्यांना द्या. आता यापेक्षा अधिक बोलण्यासारखं या आरोपाबद्दल काही आहे असं मला तरी वाटत नाही. हा, ते म्हणतात मी शिकवतो. मी शिकवतो मोबदला घेऊन. अरे या आरोपात सुद्धा पूर्वीच्या आरोपा इतकंच तथ्य आहे. हा, म्हणजे एखाद्या विद्वान माणसाने, ज्ञानी माणसाने आपल्या जवळचं ज्ञान जर दुसऱ्या कुणाला दिलं तर त्याबद्दल त्याला मिळणारा मोबदला हा अगदी योग्यच आहे असं मी मानतो. अनेक मंडळी असं घेतात. अहो मी सुद्धा, मला जर असं ज्ञान असतं तर मला मुळी अभिमान वाटला असता, मला गर्वच वाटला असता. पण सत्य हे आहे की माझ्याजवळ मुळे असलं ज्ञानच नाही. मग मी कसा आणि कसला मोबदला मागणार, नाही का? अथेन्सवासियांनो, यावर तुम्ही काय म्हणणार मला ठाऊक आहे. तुम्ही म्हणाल की सॉक्रेटिस कुठल्याच आरोपामध्ये काहीच तथ्य नाही असं तू म्हणतोस, मग तुझ्यावर हे आणि इतके असले हे आरोप का व्हावेत? म्हणजे तुझ्या वागण्यामध्ये काहीतरी वेगळेपणा तर असला पाहिजे. म्हणजे धूर आहे त्या अर्थी अग्नी असलाच पाहिजे. तुझ्या आरोपांमागे काहीतरी कारण तर असले पाहिजेत. आता तुझा न्यायनिवाडा आम्हाला घाईगर्दीनं करायचं नाहीये, पण ही कारण तू आम्हाला सांग असं तुम्ही म्हणाल. आणि तुमचं म्हणणं अगदी योग्य आणि निर्मळ आहे. तेव्हा ते कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण म्हणजे माझ्याजवळ असलेलं एक प्रकारचं शहाणपण. आता कसल्या प्रकारचं शहाणपण? तर माणसाजवळ असतं तसं तेवढंच आणि तसलंच शहाणपण. मी शहाणा आहे तो असा आणि एवढाच. हा, आणि मी आत्ता ज्या अनामिकांच्या बद्दल बोलत होतो त्यांच्याजवळ जे आहे ना ते आहे अतिमानवी शहाणपण. आता ते माझ्याजवळ नाही. ते माझ्याजवळ नाही, तर त्याबद्दल मी काय बोलू? आता मी जे बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला जरासं बेताल किंवा अगदी अमर्यादेचं सुद्धा वाटेल, पण कृपया मला बोलताना आपण मध्ये थांबवू नका.
कारण मी आता जे बोलणार आहे ते मूलतः माझ्या तोंडचे शब्द नाहीत, तर मी आता डेल्फीच्या देवतेची साक्ष काढणार आहे. तिच्या तोंडचे हे शब्द आहेत. तीच तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल काय ते आता सांगेल. आता आपला चेरेफॉनला आपण सगळेच ओळखत होतो. तो किती उतावळा होता सगळ्यांना आठवत आहे. तर चेरेफॉन एकदा डेल्फीच्या देवतेकडे गेला तिच्या मंदिरामध्ये आणि मोठ्या धाडसाने त्याने तिला विचारलं की या जगामध्ये नाही नाही आता 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 कृपया मध्ये बोलू नका, मला माझं बोलणं पूर्ण करू द्या. हा हा तर चेरेफॉन देवतेकडे गेला आणि तिला म्हणाला की डेल्फीच्या देवते, सॉक्रेटिस पेक्षा जास्त शहाणा असलेला माणूस या जगामध्ये कोण आहे दुसरा? तर दैववाणी झाली की सॉक्रेटिस पेक्षा जास्त शहाणा असलेला माणूस संबंध जगामध्ये कुणीही नाही, अशी दैववाणी झाली. आता चेरेफॉन हयात नाहीये, पण त्याचा धाकटा भाऊ त्या तिथं बसलेला आहे. आपण हवं तर आपण त्याची साक्ष काढा. माझं म्हणणं हवं तर पडताळून पहा. आणि एक ध्यानात घ्या की माझं नाव इथे एवढं बदनाम का झालेलं आहे याची कारणं सांगावीत म्हणून हे सगळं मी आपल्याला सांगतो आहे. एरवी ही दैववाणी माझ्या कानावर आली त्यावेळी माझा तर त्याच्यावर विश्वासच बसेना. शहाणपण आणि माझजवळ, पण माझजवळ तर ते नाही हे मला ठाऊक होतं. मी तसा दावाही केलेला नव्हता. मग बरं, देवता खोटं बोलणं तर काही शक्य नाही. मग या दैववाणीचा अर्थ तरी काय असावा? खूप विचार केल्यानंतर या प्रश्नाची उकल करण्याची एक युक्ती मला सापडली की माझ्यापेक्षा जास्त शहाणा असलेला एक माणूस घेऊन डेल्फीच्या देवतेकडे जायचं आणि तिला म्हणायचं की बघ डेल्फीच्या देवते, हा माणूस माझ्याही पेक्षा जास्त शहाणा आहे आणि तू तर दैववाणी केली होतीस की सॉक्रेटिस पेक्षा जास्त शहाणा माणूस संबंध जगामध्ये कुणी नाही म्हणून. आता ही युक्ती सुचल्याबरोबर मी ज्याची शहाणपणासाठी खूप मोठी ख्याती आहे अशा एका खूप बड्या माणसाकडे गेलो. त्याचं नाव मी इथे घेणार नाही, पण ती व्यक्ती राजकारणामध्ये आहे, मोठ्या सन्मानाच्या पदावर आहे. तर मी त्या व्यक्तीकडे गेलो, त्याच्याशी बोललो, त्याची परीक्षा घेतली आणि माझ्या ध्यानात असं आलं की हा माणूस, ज्याला आपण सगळेजण मोठा अगदी शहाणा समजतो आणि जो स्वतःला तर अधिकच शहाणा समजतो, तो मुळी शहाणा नाहीच आहे. आणि हे मी त्याला जाऊन सांगितलं, तर तो मुळे माझाच तिरस्कार करायला लागला. तेव्हा मी म्हटलं, अरे मग याच्यापेक्षा मीच जास्त शहाणा. कारण अजिबात ज्ञान नसताना हा माणूस स्वतःला ज्ञानी समजतोय. आता माझ्याजवळ सुद्धा अजिबात ज्ञान नाही हे तर खरंच आहे, पण मला निदान आपण ज्ञानी नाही एवढं तरी कळत आहे. मग मी अशाच आणखी एका नामवंत राजकारण्याकडे गेलो, पण तिथेही हाच प्रकार. मी अजून एक शत्रू मात्र निर्माण करून बसलो. पण अथेन्सवासियांनो, मी या अशा माणसांच्याकडे जातच राहिलो. मला याचे परिणाम का ठाऊक नव्हते का? नक्कीच होते. पण देवतेच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं पहिलं कर्तव्य होतं. आणि या सगळ्या माझ्या प्रयत्नातून काय सत्य माझ्या हाती लागलं? मी शपथेवर सांगतो, मला हे कळलं की ज्यांची शहाणपणासाठी सर्वात जास्त प्रसिद्धी असते ते सर्वात जास्त मूर्ख असतात. आणि उरलेले नामवंत नसलेले यांच्यापेक्षा कितीतरी अधिक शहाणे असतात. आणि मग मात्र मी या दैववाणीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी एखाद्या हरक्युलिस सारखे जीवापाड प्रयत्न केले. मी असंख्य माणसांच्याकडे गेलो,
मी राजकारण्यांच्याकडे गेलो तसा मी सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे गेलो, मोठ्या राजकारण धुरंधर उद्योगपतींच्याकडे गेलो, विद्वान वक्त्यांच्याकडे गेलो, सगळ्यात शहाणे मानले गेलेल्या म्हणून मी कवींच्याकडे सुद्धा गेलो. अगदी सगळ्या प्रकारचे कवी. हा, दुःखांत कविता लिहिणारे, प्रेम कविता लिहिणारे, रगेल आणि रंगेल कविता लिहिणारे सगळे. अहो त्यामुळे स्वतः लिहिलेल्या कवितेचा अर्थ स्वतःलाच सांगता येत नाही. मग मी बड्या कारखानदारांच्याकडे गेलो. चांगले धनाढ्य कसबी कारागीर, पण तिथेही हाच प्रकार. म्हणजे एक 4 वस्तू कशा बनवायच्या याचं शिक्षण आपल्याला मिळालं, त्याचं तत्व आपल्याला कळलं म्हणजे संपूर्ण ज्ञान आपल्याला प्राप्त झालं असं ही मंडळी मानतात. आता अथेन्सवासियानो, या माझ्या सगळ्या प्रयत्नातून मी असंख्य शत्रू निर्माण केले हे खरं, पण एक फार मोलाची गोष्ट माझ्या हाती लागली. मला हे कळलं, या दैववाणीचा अर्थ मला कळला. सॉक्रेटिस पेक्षा जास्त शहाणा असलेला माणूस सबंध जगामध्ये कुणीही नाही याचा अर्थ माणसाला मुळी संपूर्ण शहाणं होताच येत नाही, फक्त देवच अंतिम ज्ञान मिळवू शकतात असं आहे. सॉक्रेटिस सारखा माणूस सगळ्यात जास्त शहाणा, कारण त्याला आपण ज्ञानी नाही हे कळतं. अशा तऱ्हेनं मग मी देवतेच्या आज्ञेनं शहाणा मानल्या गेलेल्या प्रत्येक माणसाकडे गेलो. मग तो कोणी राजकारणी असो, का कोणी धर्ममार्तंड असो, किंवा एखादा शिक्षण तज्ञ असो, नाही तर एखादा थोर कवी असो. आणि या सगळ्या माणसांचं भयानक अडाणी पण मी त्यांच्या पदरात घालत राहिलो. मी अजूनही तेच करतो. आता यातच माझा सगळा वेळ जातो. म्हणजे मला दुसरं कुठलं कामच करता येत नाही मुळे. म्हणजे सार्वजनिक काम तर सोडाच, पण स्वतःच्या उपजीविकेसाठी आवश्यक असलेलं काम सुद्धा मला करता येत नाही. आणि म्हणून तर माझी ही अशी दळिद्री अवस्था झालेली आहे. इथे अजून एक गोष्ट सांगायला हवी की इथे अथेन्समध्ये खूप श्रीमंतांची तरुण पोरं आहेत. त्यांना इतर काही कामधंदा नसतो, मग ते माझ्या भोवती जमतात. मी ढोंगी लोकांना उघडं पाडलेलं ऐकायला त्यांना आवडतं. मग ते माझी नक्कल करत इतरांची परीक्षा घेतात. अहो, ज्यांची परीक्षा घ्यावी अशी इथं किती मंडळी आहेत म्हणून तुम्हाला सांगू. आणि या त्यांच्या परीक्षेतून या सगळ्या मंडळींचं प्रचंड अज्ञान आणि वृथा गर्व तेवढा बाहेर येतो, बाकी काही नाही. आणि महत्वाचं म्हणजे ही सगळी मंडळी आपण मूर्ख आहोत हे सिद्ध झाल्यानंतर स्वतःवर चिडण्याच्या ऐवजी माझ्यावरच भडकतात. ते म्हणतात हा पापी सॉक्रेटिस, हा तरुणांना प्रस्थापितांच्या विरुद्ध भडकावणारा, त्यांना वाईट मार्गाला लावणारा हा माणूस. आता सॉक्रेटिसने नेमकं कोणतं वाईट कृत्य केलं असं जर त्यांना विचारलं तर त्या प्रश्नाचं सरळ उत्तर काही त्यांना देता येत नाही. मग ते आपली नेहमीची युक्ती योजतात. हो, मोघम आरोप. आपण शहाणे नाही हे काही ते कबूल करीत नाहीत, सत्य कबूल करीत नाहीत. आणि ही मंडळी संख्येनं सुद्धा फार बलिष्ठ आहेत, फारच बलिष्ठ आहेत. म्हणजे एका दृष्टीने आज मला इथं न्यायालयामध्ये खेचणारे म्हणजे मेलिटस, अॅनिटस आणि लायकॉन हे सुद्धा त्यांच्यातले त्यांच्यामुळेच उभे आहेत. मेलिटस हा कवींच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वतीनं उभा आहे. अॅनिटस हा राजकारण्यांच्या आणि कारागिरांच्या वतीनं उभा आहे. आणि लायकॉन हा वक्त्यांच्या वतीनं उभा आहे. तर अथेन्सवासियानो, सत्य हे आहे, संपूर्ण सत्य. मी काही लपवलेलं नाही, कसलाही आडपडदा मी ठेवलेला नाही. या फिर्यादींचे माझ्यावरचे आरोप
म्हणजे त्यांच्या मनामध्ये असलेल्या माझ्याबद्दलच्या पूर्वग्रहातून निर्माण झालेले आहेत, केवळ याशिवाय दुसरं काहीही नाही. आपण स्वतः चौकशी करा, आपल्याला सुद्धा हाच निष्कर्ष काढावा लागेल, माझी अगदी खात्री आहे. तेव्हा मी आता या पहिल्या दुसऱ्या प्रकारच्या फिर्यादींच्या बद्दल बोलणं थांबवून मी आता पहिल्या प्रकारच्या फिर्यादींच्याकडे वळतो. कारण त्यांनी प्रत्यक्ष न्यायसभेमध्ये माझ्यावर आरोप ठेवलेले आहेत आणि त्या आरोपांना उत्तर देणं मला भाग आहे. या मंडळींचा पुढारी आहे मेलिटस. हा स्वतःला मोठा शहाणा देशभक्त म्हणवतो. पण तत्पूर्वी माझ्यावरचे आरोप पुन्हा एकदा मांडले जावेत अशी ज्युरीला माझी नम्र विनंती आहे. सॉक्रेटिस हा पापी दुराचरण करणारा माणूस आहे. सॉक्रेटिस तरुणांना राज्यकर्त्यांविरुद्ध भडकावून कर्तव्य भ्रष्ट करतो. त्याचा या नगराच्या देवतांवर विश्वास नसून तो नवीन दैवत निर्माण करतो. तर हे असे आरोप माझ्यावर आहेत. अथेन्सवासियांनो, मेलिटसने माझ्यावर ठेवलेले हे आरोप अथेन्सच्या कायद्याप्रमाणे फार गंभीर स्वरूपाचे आहेत आणि ते सिद्ध झाले तर मला मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते, हे मी जाणतो. आणि म्हणूनच मी माझी बाजू जरा विस्तारानं इथं न्यायसभेमध्ये मांडणार आहे. मेलिटस हा एक दुष्ट माणूस आहे. एखाद्या माणसाला तो निव्वळ व्यक्तिगत द्वेषापोटी न्यायालयामध्ये खेचतो, पण तो ज्या कारणासाठी म्हणून खेचतो त्या कारणामध्ये त्याला कसलाही रस नसतो. तो जेव्हा अगदी मनापासून आणि खरं खरं बोलतो असं म्हणतो तेव्हा तर तो केवळ टवाळी करत असतो, असला हा माणूस आहे. आणि हेच मला आता सिद्ध करायचं आहे. तेव्हा मेलिटसला उलट तपासणीसाठी बोलावण्यात यावं अशी माझी ज्युरीला विनंती आहे. मेलिटस, मेलिटस, तू तरुणांच्या भवितव्याविषयी खूप जागरूक आहेस, तर तू त्याबद्दल मोठ्या तळमळीनं विचार करतोस. तो विषय मला अत्यंत महत्वाचा वाटतो. आता मी तरुणांना कर्तव्य भ्रष्ट करतो, मी त्यांना बिघडवतो असा आरोप तू माझ्यावर केलेला आहेस आणि तुला तरुणांच्या भवितव्याविषयी खूप ज्ञान आहे. तेव्हा मग या तरुणांना सुधरवतं कोण हे जरा सांगशील का? नाही, बिघडवतो मी, पण सुधरवतं कोण? त्यांचं भवितव्य कोण घडवतं सांगशील? सांग ना. इथं सगळेच लोक तुझं विचार ऐकायला मोठे उत्सुक आहेत. सांग, तरुणांना कोण सुधरवतं? मेलिटस, तुला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये म्हणजे तुला कुठल्याही विषयात काही रस नाही असं मी जे मगाशी म्हटलं त्याचाच तू पुरावा देतोयस. माझ्यावर आरोप करताना तू कसलाही विचार केलेला नाहीस. तू सांग ना. आता तुला गप्प नाही बसता येणार. सांग सगळ्यांना की या तरुणांचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये असतं? कायद्याच्या हाती. नाही, माझा प्रश्न जरा वेगळा आहे. मी पुन्हा एकदा तो मांडतो की कुठल्या व्यक्ती तरुणांचं भवितव्य सुधरवतात? कायदा ठीक आहे रे, पण तो कुणाला कळतो कायदा? कुणाच्या हातात असतो कायदा? ज्युरींच्या. मग ते तरुणांना योग्य शिकवण देऊ शकतात? नक्कीच. ते सगळे का त्यातले काही थोडे निवडक? सगळे. वा, किती आनंदाची बातमी आहे नाही का? म्हणजे तरुणांना सुधरवणारी खूपच मंडळी इथं आहेत. आणि मग पलीकडे बसलेले आपले अथेन्सचे नागरिक, तेही तरुणांसाठी चांगलेच आहेत. आणि आपले संसद सदस्य, तेही तरुणांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. अच्छा, म्हणजे इथे एक मी सोडून बाकी सगळेच या तरुणांना सुधरवतात, फक्त मी एकटाच त्यांना कर्तव्य भ्रष्ट करतो, बिघडवतो, असं तुझं म्हणणं आहे? होय, हाच माझा आरोप आहे. मेलिटस, तू म्हणतोस ते जर खरं असेल ना तर मग मी फारच दुर्दैवी म्हणायचा रे.
आणि ही तरुण पिढी फारच सुदैवी म्हणायची, कारण तिला भ्रष्ट करणारा फक्त एकच माणूस इथं अथेन्समध्ये आहे आणि तो म्हणजे मी, आणि बाकी सगळे मात्र तिला सुधरवतात, त्याला सद्वर्तनी बनवतात. पण मेलिटस, सामान्यपणे पाहिलं तर नेमकी याच्या उलटच परिस्थिती असते असं नाही करे तुला वाटत? नक्कीच असते रे. माणसाचा काय किंवा घोड्याचा काय, त्याचा प्रशिक्षक त्याला घडवतो, त्याला ज्ञान देतो, त्याला सुधरवतो. बाकी एकतर काहीच करत नाहीत किंवा मग त्रासदायकच होतात. नाही, सांग ना, तुला काय वाटतं? अच्छा, म्हणजे याही बाबतीमध्ये कसलाही विचार न करताच तू आरोप केलेला आहेस. ठीक आहे, मग आता माझ्या पुढल्या प्रश्नाला उत्तर दे की सद्वर्तनी लोकांच्या बरोबर जगणं चांगलं का वाईट लोकांच्या बरोबर जगणं चांगलं? सद्वर्तनी म्हणजे चांगल्या वर्तनाच्या लोकांच्या बरोबर जगणं चांगलं. अर्थातच चांगल्या. अर्थातच चांगल्या. वाईट लोकांच्या बरोबर जगून त्रासच संभवतो नाही का? कोणीतरी जाणून बुजून वाईट लोकांच्या बरोबर राहून आपणहून त्रास सहन करील? कसा करील? कसा करील? आणि मी तरुणांना बिघडवतो ते जाणून बुजून, हेतू पुरस्सर करतो. अगदी जाणून बुजून. आणि हे मी एकटाच करतो. तरुणांना बिघडवून त्यांना दुर्वर्तनी बनवून त्रासच होईल असं आत्ताच तू म्हणालास. मग हा त्रास मी आपणहून स्वतःवर का ओढवून घेईन रे? का हे सगळं तुझ्या प्रगल्भ बुद्धीला अगदी लहान वयातच कळलं आणि मला मूर्खाला मात्र या वयातही ते अजून कळत नाही. तरुणांना दुर्वर्तनी बनवून त्यांना बिघडवून त्रासच होईल हे माहिती असताना सुद्धा, त्यापासून मला कसलाही फायदा नाही हे दिसत असताना सुद्धा मी तरुणांना दुर्वर्तनी बनवतो, त्यांना बिघडवतो. इतका मी मूर्ख आहे? नाही नाही मेलिटस, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. याचा अर्थ एवढाच आहे की एकतर मी तरुणांना दुर्वर्तनी बनवतच नाही, त्यांना कर्तव्य भ्रष्ट करीतच नाही, किंवा ही गोष्ट मी जाणून बुजून करीत नाही. आणि मी केलेलं कृत्य जर अजाणता केलेलं असेल तर अथेन्सच्या कायद्याप्रमाणे मला शिक्षाही होऊ शकत नाही. पण मेलिटस, खरं म्हणजे या बाबतीत तू मला एकट्याला बाजूला घेऊन माझ्याशी बोलू शकला असतास, तू मला पटवून दिला असतास तर मी तुझ्याकडून ज्ञानग्रहण केलं असतं रे, मी सुधारलो असतो. पण माझ्याशी बोलणं तर बाजूलाच राहिलं. तू मुळे मला धडा शिकवण्याकरता इथं न्यायालयातच खेचून आणतोस. ते न्यायालय ही काही शिक्षण देण्याची जागा नाही रे मेलिटस, ती शिक्षा देण्याची जागा आहे. जाऊ दे, तुला याही गोष्टीमध्ये काही रस नाही, तुझे हेतूच सगळे वेगळे दिसत आहेत. नाही नाही, जाऊ नको थांब. तुझे आरोप अजून संपलेले नाहीयेत, त्यामुळे मला अजून थोडं बोलणं भाग आहे. बस. हा, तर मेलिटस, तू माझ्यावर असा आरोप केलेला आहेस की मी तरुणांना कर्तव्य भ्रष्ट करतो, त्यांना बिघडवतो. कसा? तर या नगराच्या देवता मानू नका असं त्यांना सांगू, असाच तुझ्या आरोपाचा अर्थ आहे? बरोबर. तर मेलिटस, आता ज्या देवतांच्या बद्दल आपण बोलतोय त्या देवतांचीच शपथ घेऊन तू तुझा आरोप मला जरा नीट समजावून सांग. नाही, मला तो नीट उलगडत नाहीये. माझा नगराच्या देवतांवर विश्वास नाही म्हणजे मग माझा दुसऱ्याच कुठल्या देवतांच्यावर विश्वास आहे का? माझा देवावरच विश्वास नाही, मी नास्तिक आहे. तुझा आरोप तरी काय आहे? हाच काय? तू पूर्णपणे नास्तिक आहेस, हाच. तू कुठलाही देव मानत नाहीस, हाच. किती चमत्कारिक विधान आहे रे हे. म्हणजे सूर्य, चंद्र, यक्ष, गंधर्व हे देव सुद्धा मी मानित नाही. ज्युरीनो, मला हे ठासून सांगितलं पाहिजे की सूर्य हा दगडाचा बनलेला आहे आणि चंद्र मातीचा बनलेला आहे असं सॉक्रेटिस सांगत असतो. हे आपण अरिस्टोफेनिस बद्दल बोलता आहात, माझ्याबद्दल नाही. आणि आरोपी अरिस्टोफेनिस नाहीये, मी आहे. हे तू विसरलास काय? अरे, अरिस्टोफेनिसच्या नाटकातला सॉक्रेटिस हे सगळं बडबडत असतो आणि त्याने असंच बडबडावं आणि मग आपल्याला हसायला मिळावं म्हणून लोक पैसे टाकून त्याची नाटकं बघायला जात असतात. का ज्युरीला एवढं सुद्धा कळणार नाही असं तुला वाटतं? अरिस्टोफेनिसची नाटकं या असल्या गोष्टींनीच भरलेली असतात रे. पण मी स्वतः हे असलं काही बोलल्याचं तू कधी ऐकलंयस? आणि तरी सुद्धा मी नास्तिक आहे असा तुझा आरोप आहे? हो, तू पूर्णपणे नास्तिकच आहेस. या तुझ्या आरोपावर कोणी विश्वास ठेवणार नाही मेलिटस, कारण तुझ्या बोलण्यामध्ये मुळे अंतर्विरोध आहे. नाही 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 नाही, ज्युरी सन्मान्य ज्युरीचे सभासद, तुम्ही जरा शांत राहून मला हा अंतर्विरोध उघडा करू द्या. शांत. मेलिटस, कुणीही
कुणीही मनुष्य निर्मित वस्तूंच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो, पण मनुष्याच्या अस्तित्वावर मात्र ठेवत नाही. म्हणजे घोडेस्वारीवर विश्वास ठेवतो पण घोड्यावर ठेवत नाही, किंवा बासरीच्या सुरांवर विश्वास ठेवतो पण बासरीवर ठेवत नाही, असं असू शकेल? मीच तुझ्या वतीनं उत्तर देतो की नाही, असं शक्य नाही. मग आता मला सांग की मी कुठल्या तरी दैवी आणि अतिंद्रिय अशा आवाजावरती विश्वास ठेवतो, त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवतो, असं तूच तुझ्या आरोपपत्रात म्हटलेलं आहेस. तर या शक्ती कुठल्या असतात? कुठल्या असतात या शक्ती? यक्ष, गंधर्व, किन्नर याच असतात ना. म्हणजे मग यक्ष गंधर्वावर तर माझा विश्वास असणार. हा, म्हणजे असल्या शक्तींवर तू विश्वास ठेवतोस, म्हणजे यक्षांवर आणि गंधर्वांवर तुझा विश्वास असेल. उत्तराबद्दल धन्यवाद. मग आता मला सांग की हे यक्ष, गंधर्व, किन्नर ही सगळी आपल्या नगराच्या देवतांचीच मुलं असतात ना. मग ती त्यांना कशी का झालेली असे ना. हा. म्हणजे मग माझा नगराच्या देवतांवर विश्वास असणारच नाही. अरे मुलांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला तर आई बापांच्या अस्तित्वावर ठेवावाच लागतो, नाही का? म्हणजे माझा खेचरावर विश्वास आहे पण घोड्यावर आणि गाढवावर मात्र नाही, असं कोणी म्हणू शकेल? तेव्हा याचा देवावर विश्वास नाही आणि देवावर विश्वास आहे असं दोन्ही बोलून तू मला कोड्यात टाकतोस. आणि याचं कारण एवढंच आहे की माझ्यावर सिद्ध करता येईल असा एकही आरोप मुळी मिलिटस जवळ नाहीच. आणि मग मिलिटरीच्या आरोपाबद्दल बोलण्यासारखं आता काही उरलेलंही नाहीये. पण इथे अथेन्समध्ये माझ्याबद्दल किती वैरभाव पसरलेला आहे याची मला जाणीव आहे. या वैरभावापोटी जगामध्ये आजवर अनेक चांगल्या माणसांचे बळी घेतले गेलेले आहेत, यापुढेही घेतले जातील. माझा बळी हा शेवटचाच असेल अशी भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आणि तरी सुद्धा मृत्यूची भीतीमुळे माणसाला नसावीच. ज्या कुणाला थोडं का होईना काही चांगलं काम करायचं आहे ना, त्याने स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारला पाहिजे की मी जे करतोय ते काम चांगलं आहे का वाईट आहे. बस. मृत्यूची गणितं मुळे त्याने मांडताच कामा नयेत. अथेन्सवासियांनो, ज्या ज्या वेळी तुम्ही मला युद्धावर धाडलं त्या त्या प्रत्येक वेळी मी असाच मृत्यूला सामोरा गेलो. का? तर देवांनी मला तत्वज्ञ बनवलं. स्वतःला आणि इतरांना सतत तपासत राहणं, सत्याचा शोध घेणं हे तत्वज्ञाचं कर्तव्य आहे, ही देवांची आज्ञा आहे. तेव्हा मी जर माझ्या कर्तव्यात चुकलो तर देवांची आज्ञा मोडल्याबद्दल आपण मला न्यायालयामध्ये खेचू शकाल. पण मृत्यूची भीती बाळगणं ही तर शहाणपणाची मुळी टिंगलच असते. ही भीती जर मी बाळगली तर मला शहाणं ठरवणाऱ्या दैववाणीचा मी अपमान केला असा त्याचा अर्थ होईल. आणि उलट पक्षी आपण जर मला मुक्त करणार असलात तर माझ्यावर कसली बंधनं मात्र घालू नका. नाही, कदाचित तुम्ही असं म्हणाल की सॉक्रेटिस, यावेळी आम्ही मेलिटसचं न ऐकता तुला मुक्त करतो, पण ते एका अटीवर. तू तुझ्या तत्वज्ञाच्या व्याख्येप्रमाणे जगणं थांबवलं पाहिजेस. स्वतःला आणि इतरांना सतत तपासत राहणं, सत्याचा शोध घेणं हे तू थांबवलं पाहिजेस. तू जर परत असा वागताना आढळलास तर मात्र तुला ठार मारावं लागेल असं कदाचित तुम्ही म्हणाल. पण अथेन्सवासियांनो, माझं तुमच्यावर कितीही प्रेम असलं तरी देवाची आज्ञा मला मोडता येणार नाही. देवाच्या आज्ञेनं मी जो मार्ग पकडलेला आहे तो मला सोडता येणार नाही. मी त्याच मार्गाने जाईन. तत्वज्ञानाचा अभ्यास आणि शिकवणं हे मी कधीही सोडणार नाही. उलट जो जो कोणी मला भेटेल त्या त्या प्रत्येक माणसाला मी हे विचारितच राहणार की रे भल्या माणसा, तू नुसतं सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, मानमरातब यांच्याच मागे लागून सत्य, ज्ञान आणि आत्म्याची उन्नती याबद्दल काहीही करीत नाहीये, त्याची तुला लाज नाही वाटत. जो कोणी भेटेल त्याला मी हे विचारितच राहणार. विशेषतः इथे अथेन्समध्ये, कारण ही माझी नगरी आहे. इथले लोक हे माझे बांधव आहेत.
तेव्हा अथेन्सवासियांनो, आपण मला दोषी ठरवा किंवा मुक्त करा, मी माझा मार्ग कधीही बदलणार नाही. 1000 वेळा मृत्यू आला तरी मी माझा मार्ग बदलणार नाही. आणि एक लक्षात ठेवा की मला ठार मारलं तर माझ्यापेक्षा तुमचंच नुकसान जास्त होणार. कारण चांगल्या माणसाला ठार मारण्यानं मारणाराचंच नुकसान अधिक होत असतं. हो, मी एक गोमाशी आहे, गोमाशी देवाने पाठवलेली. मला ठार मारलं तर सहजासहजी दुसरी मिळणार नाही. समाज हा एखाद्या सुस्त बैलासारखा असतो आणि त्याला सतत जागं ठेवण्यासाठी माझ्यासारख्या एखाद्या गोमाशीची आवश्यकता असते. ही दैवी योजना आहे. आणि स्वतःच्या सुखदुःखाची यत्किंचितही पर्वा न करता आयुष्यभर मी हे सुस्त बैलाला जागं ठेवण्याचं काम करीत आलो. एखाद्या वडीलधाऱ्यासारखा तुम्हाला सन्मार्गावर नेण्याचा हा माझा ध्यास सामान्य माणसापेक्षा थोडा वेगळा आहे, हे तरी ध्यानात घ्या. हा, आता हे सगळं करताना मला काही मोठा लाभ झाला असता तर माझ्या वागण्याचा वेगळा अर्थ आपण काढू शकला असता. पण हा लाभाचा आरोप माझ्यावर मला माझ्या शत्रूलाही करता येणार नाही. सगळा पुरावा मुळे माझ्याच जवळ आहे आणि तो म्हणजे माझं हे 18 विश्वदारिद्र्य. आता मी हा असा वैयक्तिकरित्या जो भेटेल त्याच्याशी बोलत, त्याला आपले विचार सांगत असा एकटाच का हिंडत असतो? म्हणजे माझे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी राजकारणामध्ये का दाखल होत नाही असा विचार कदाचित आपल्या मनामध्ये येईल. पण अथेन्सवासियांनो, मला आतून एक दैवी आवाज ऐकू येतो. हे कदाचित तुम्हाला ऐकून माहित असेल. तर याच आवाजाचा उल्लेख मेलिटसने त्याच्या आरोपपत्रामध्ये केलेला आहे. तर हा आवाज मला राजकारणात जाण्यापासून थांबवतो. तो मला सांगतो की हा लढा वैयक्तिक पातळीवरच लढला गेला पाहिजे. राजकारणामध्ये सत्तेचं पद स्वीकारून तो मुळी लढताच येणार नाही. मी अशा एखाद्या पदावर असतो तर मी उभ्या आयुष्यामध्ये एक सुद्धा सत्कृत्य कधी करूच शकलो नसतो. एव्हाना मी नष्ट होऊन गेलो असतो. मी एखाद्या सत्तेच्या पदावर असतो तर मी आज जगतो, आज वागतो तसा मी वागू शकलो असतो. अरे मीच कशाला, कोणी या प्रकारे वागून, या प्रकारे जगून मुळी जिवंत राहणंच शक्य नाही. अगदी इथं मी आपल्याला एक आवाहन करू इच्छितो. आव्हान म्हणा हवं तर, की ज्या अनेकांशी ते लहान असताना मी त्यांच्याशी बोललो, खूप बोललो, आणि ज्यांना कर्तव्यभ्रष्ट केल्याचा आज माझ्यावर आरोप आहे, त्यातले अनेक जण आज प्रौढ वयाचे झालेले आहेत. इथे हजर आहेत. त्यांच्यापैकी कोणाशीही मी जर काही वाईट गोष्टीबद्दल बोललो असेल किंवा त्यांना भलत्या मार्गाला लावायचा प्रयत्न केला आहे असं जर त्यांना वाटत असेल, प्रामाणिकपणाने वाटत असेल, तर त्यांनी सरळ पुढे येऊन इथे माझ्या विरुद्ध आत्ता साक्ष द्यावी. त्यांचे बंधू, त्यांचे वडील किंवा घरचं कुणीही इथे येऊन माझ्यामुळे त्यांच्या कुटुंबावर झालेले वाईट परिणाम त्यांनी इथं मांडावेत. इथे क्रिटो आहे, क्रिटोबलस मला दिसतोय, लायसेनियस, अँटिफॉन, प्लेटो, असंख्य आहेत, असंख्य आहेत. मग यांच्यापैकी एकाचीही साक्ष मेलिटसने माझ्या विरोधात का काढली नाही? ठीक आहे, तो विसरला असेल तर मी बाजूला होऊन त्याला अजून एक संधी देतो. मेलिटस, ही सगळी मंडळी माझ्याच बाजूने साक्ष देतील हे मेलिटस जाणतो असं दिसतंय, आणि म्हणूनच इतक्या महत्वाच्या साक्षीमुळे तो काढीतच नाही आहे. ठीक आहे, मी आता ज्या मंडळींची नावं घेतली त्या मंडळींचं आणि माझं काहीतरी गुप्त संगनमत वगैरे असेल असं आपण एक क्षणभर समजूया. पण त्यांचे वडीलधारे नातेवाईक, त्यांचे मित्र,
ते तर निश्चितच निष्पक्ष असणार. मग त्यांची साक्ष सुद्धा माझ्यावर आरोप करणारे का काढीत नाहीयेत? ती मंडळी सुद्धा सगळी माझ्याच बाजूने मत देतील अशी भीती त्यांना का वाटते? म्हणजे न्याय आणि सत्य माझ्या बाजूला आहे का मेलिटसच्या बाजूला आहे, त्याचा निवाडा करणारा हा अगदी निर्णायक पुरावा आहे असंच मला वाटतं. आता एक शेवटली गोष्ट मी सांगूनच टाकतो की इथं न्यायसभेच्या प्रथेप्रमाणे मी इथं माझ्या कुटुंबियांना, माझ्या मुलाबाळांना आणून त्यांच्या रडण्या भेकण्यातून न्यायदेवतेकडून दयेची याचना करणार नाही. मलाही कुटुंब आहे, 3 मुलं आहेत. मला मृत्यूची भीती वाटते की नाही हा मुळी प्रश्नच नाही. पण इथे न्यायसभेमध्ये आपल्या कुटुंबियांसह रडण्या भेकण्याची ही प्रथा पाळताना मी अनेक नामवंतांना ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि 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 ही प्रथा अगदी लाजिरवाणी प्रथा आहे. ही प्रथा कायमची बंद झाली पाहिजे. न्यायसभेमध्ये समोर येऊन आपली बाजू मांडणं हे एक योग्य कृत्य आहे. पण न्यायसभेकडून दयेची भीक मागणं हे अगदी अश्लाघ्य कृत्य आहे. माझी आपल्याला विनंती आहे, नम्र विनंती आहे की आपण ही प्रथा कायमची बंद करून टाका. न्यायसभेचं काम न्याय निवाडा करणं हे आहे, न्यायाची भीक घालणं नव्हे. तेव्हा आपण मला हे अश्लाघ्य कृत्य करायला सांगू नका. मी ते करणार नाही, कारण माझा देवावर विश्वास आहे. आज आता देवावर आणि तुमच्यावरही माझं भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही दृष्टीनं जो योग्य वाटेल तो, पण जो न्याय्य असेल तोच निवाडा तुम्ही करा.